तालुक्यातील भावली धरणाच्या पाणी वाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसेंनी शहापूरला पाणी न देण्याचा इशारा दिलाय। शहापूर तालुक्याला पाणी दिलं तर इगतपुरी, घोटी यासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते असं मत गोडसेंनी मांडलं। वेळ आली तर आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या विरोधात कोर्टात धाव घेऊ असं देखील गोडसेंनी म्हटलं। इगतपुरी तालुक्याचा जर विचार केला तर जवळजवळ 50,000 एकर जागा ही धरणांमध्ये गेलेली आणि आजही तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आजही लोकांना भेडसावत आहेत। मला असं वाटतं का कोणाला पाणी देणं किंवा नाही देणं यापेक्षा ज्या त्या खोऱ्यांमध्ये त्याचं नियोजन करणं। आता जर गोदावरी खोरं जर तुटीचं खोरं आहे, त्या तुटीच्या खोऱ्यामधून पुन्हा पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये नेण्यापेक्षा आणि ज्या तालुक्यामध्ये जवळजवळ 50,000 एकर जागा सिंचनाखाली गेली, आज त्याच तालुक्याला काही ठिकाणी पिण्याला पाणी नाही, सिंचनाला पाणी नाही। पुण्यातील औंध भागात खड्ड्यामुळे जगन्नाथ